पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दुबईमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना। पहलगामच्या हल्ल्यावरून मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध। ठाकरेंची शिवसेना आज भारत पाकिस्तान मॅचचा निषेध नोंदवणार। आज सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार। उद्धव ठाकरेंची माहिती। देशभक्तीचा व्यापार सुरू। देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही? हिंदुत्वापेक्षाही व्यापार मोठा वाटतो का? भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी माझा लादेन माझा पाकिस्तान अभियान राबवलं पाहिजे। भाजपच्या नवनाथ पण यांचा ठाकरेंवर निशाणा। ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला आहे। भारत पाकिस्तान मॅचवरून विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणारच, अजित पवारांची प्रतिक्रिया। जिन्नाच्या थडग्यावर डोकं टेकवणाऱ्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। ठाकरेंचं सरकार 5 वर्ष टिकलं असतं तर मुस्लिम उपमुख्यमंत्री झाला असता। असलम शेख यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द ठाकरेंनी दिला होता। दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत मंत्री रितेश राणेंचा दावा। खासदार संजय राऊतांना सिंदूर शब्द बोलण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत। उद्धव ठाकरेंनी भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केल्यानंतर खासदार नरेश म्हस्केंची टीका। बाळासाहेब ठाकरेंच्या देशभक्तीवर शंका घेण्याची भाजपची लायकी आहे का? बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांनी लायकीमध्ये राहावं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। देशात सुद्धा लोक भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच पाहणार नाहीत, मोदी शहा भाजपचे नेते मॅच पाहतील, राष्ट्रभक्त मॅच पाहणार नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। राऊतांनी पत्राचाळ प्रकरणावर पत्रकार परिषद घ्यावी, पत्राचाळीमधील माणसांना बेघर करण्याचं पाप कसं केलं ते जाहीर करावं, पत्रकार परिषदेचा खर्च वैयक्तिक करणार, भाजपच्या नवनाथ पण यांचं प्रत्युत्तर। भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असं माझं मत, भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू केदार जाधवचं मत। कोल्हापुरातील हॉटेल आणि व्यावसायिकांनी उद्याचा भारत पाकिस्तान सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचे संजय पवार यांचं आवाहन। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा हॉटेल चालकांना इशारा। मराठा आरक्षणावर 4 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। मराठा समाजाला 2 आरक्षण, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याबद्दल सरकारनं काही निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। तर शाळेच्या फी ऐकून न्यायमूर्ती सुद्धा चकित। न्यायालयामध्ये मराठ्यांना 3 आरक्षण आहे हे सांगणं वेदनादायी, मराठ्यांचं आरक्षण मोजण्यापेक्षा सरसकट आरक्षण द्या। मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। आरक्षणाच्या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल, मंत्र्यांचे खून पडले तर आश्चर्य वाटणार नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भरत कराड सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा बळी, आत्महत्येला सरकारच जबाबदार, सोंग घेतलेल्या सरकारने जीआरचा पुनर्विचार करावा, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कोणाला नेपाळला सोडायचे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे का? भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका करणं टाळावं, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये अराजकता निर्माण होईल असं सांगणं माओवाद, जनसुरक्षा कायद्याअंतर्गत भुजबळांवर कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल। नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार, नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकामध्ये मोर्चाची समाप्ती होणार, विजय वडेट्टीवार यांची मागणी। सातारा गॅझेटविषयी मंगळवारच्या बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अधिक माहिती देतील, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। तर सातारा गॅझेटमधील कागदपत्र जीर्ण असल्यामुळे अधिकृत पडताळणीसाठी वेळ देणं महत्त्वाचं, अशीही प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर, टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? मराठा आरक्षणावरून बॅनरबाजी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर उल्लेख। हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र देणार, उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास माझा विरोध नाही, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर हा नियम लावत शेतकरी कष्टकरी आंदोलकांनाही मुक्त करा, भुजबळांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलंय, भुजबळांनी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी। सदाभाऊ खोत यांचा भुजबळांना सल्ला, तर सरकारनं नेमलेल्या उपसमितीवर भुजबळांना विश्वास नाही का? खोत यांचा भुजबळांना सवाल। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये श्रेयवाद सुरू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा आरोप, तात्पुरती डागडुजी करण्याच्या ऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा, शशिकांत शिंदेंचा सरकारला सल्ला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमच्या पाडवींचा विरोध, सरकारनं बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार,
शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांचा इशारा. धाराशिवच्या मुरुममधील बंजारा समाजातील युवकाची गळफास घेत आत्महत्या. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी. तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं आवाहन. सत्तेच्या राजकारणामध्ये गरीब भरडला जातोय, शशिकांत शिंदेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र मागणीचा अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत धाराशिव जिल्ह्यामध्ये संभ्रम. गाव पातळीवर नेमलेल्या समितीनंच अर्ज स्वीकारण्याची ग्रामस्थांची मागणी. तर गाव पातळीवर प्रशासनानं जनजागृती करण्याचं आवाहन. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी धनगर समाज जालन्यामध्ये उपोषण करणार. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार. लक्ष्मण हाकेंनी उंटावरून शेळ्या हाकणं बंद करावं. राज्यामध्ये आंतरजातीय विवाह कायदा. कुणीही कोणाशी लग्न करू शकतं. दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. मराठी ओबीसी झाले तर 11 विवाह आपापल्यामध्ये लावून ठरवूयात, हाकेंचं विधान. मुंबईतील शिंदेंकडे गेलेले 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे परतण्याच्या तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती. तर जे लोक सोडून जाणार आहेत त्यांना थांबवण्यासाठी बातम्या करण्याचं काम सुरू. खासदार नरेश मस्केंची टीका. राजकारणाच्या जवळच्या कंत्राटदाराला काम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव असतो, मात्र त्यातून मार्ग काढून काम करणं आव्हानात्मक. मंत्री नितीन गडकरी यांचा दावा. वरिष्ठ म्हणाले तर गाढवाला देखील घोडाच म्हणायचं. बॉस इज ऑलवेज करेक्ट, नितीन गडकरींचं विधान. नागपूरमध्ये इंडियन बिल्डिंग काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात विधान. म्हशीला रेडकू झाला तरी खासदाराला बोलवा, पण खासदार मतदारसंघामध्ये दिसत नाही असं म्हणू नका. वाळवामधील कार्यक्रमात बोलताना धैर्यशील मानेंचं मिश्किल वक्तव्य. पंतप्रधान मोदी यांच्या आईंचा एआय व्हिडिओ बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. व्हिडिओ बनवल्याप्रकरणी दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मंत्रालयासमोरील विविध पक्षांच्या कार्यालयासाठी देण्यात आलेली जागा एमएमआरसीएलनं परस्पर आरबीआयला विकली. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप. तर ही जमीन कायमस्वरूपी शासकीय जमीन असून ती विधान भवन बॅरेक्स प्लॉट म्हणून ओळखली जाते. एमएमआरसीएलचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना स्मरणपत्र. मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडच्या जागेमध्ये रुग्णालय उभारण्यासंदर्भात नार्वेकरांचं पत्र. प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र. प्रकाश महाजनांकडून मनसे पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा. अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली. गंगेला बोल लावलं तेव्हाच थांबायला हवं होतं. राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया. तुडू गावातील मुरुम उपसा प्रकरणामधील ग्रामस्थांनी प्रशासनाचा वाद मिटला. प्रशासनाच्या विरोधात सोमवारी काढला जाणारा मोर्चा कुर्डू ग्रामस्थांनी रद्द केला. अधिकाऱ्यांसोबत कसा वागतो 35 वर्ष झालं माध्यमांना माहिती. मुख्यमंत्र्यांनी माझ्या भूमिकेची नोंद घेतली आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर कुर्डूतील प्रकरणावर मला जे उत्तर द्यायचे ते मी दिलंय. अजितदादांचा पुनरुच्चार. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून जनसंवाद उपक्रमाची सुरुवात. हडपसर मतदारसंघातून सुरुवात. स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय. वाटेल ती किंमत मोजू, पण महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य जपू. नाशिकमधल्या कार्यक्रमात शरद पवारांचं मोठं विधान. जास्त त्रास देणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या म्हणजे आपला त्रास कमी होईल. जळगावमधल्या कार्यक्रमात गिरीश महाजनांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीमध्ये माहिती म्हणून एकत्र लढू, पण जिथे अडचण येईल तिथे स्वबळावर लढण्याचे गिरीश महाजनांचे संकेत. राज्यातील 12 आणि ऐतिहासिक विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार. मंत्री आशिष शेलारांकडून बैठक घेऊन 12 संवर्धनाचा आढावा. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आढावा. चंद्रकांत पाटील यांच्याकडून मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कामासंदर्भात सूचना. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीला वेग. भाजपच्या कार्यकारिणीमध्ये धक्कानंतर बसण्याची शक्यता. नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार. पुण्यामध्ये चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीनं प्रभाग रचना. शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुण्याचे महापालिका आयुक्त सत्तेच्या ओझ्याखाली वाकलेत. धंगेकरांचा आरोप. चंद्रपुरात भाजपच्या महिला आघाडीकडून काँग्रेस विरोधात निदर्शनं. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत निषेध. मातृशक्तीचा अपमान केल्याचा आरोप. काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांना मुंबई काँग्रेसकडून समर्थन. काँग्रेसकडून दादर कबूतरखान्याजवळ आंदोलन. पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा पकवास आणि ढोंग. मोदींच्या मणिपूर दौऱ्याकडे गांभीर्यानं पाहत नाही. संजय राऊतांची टीका. सध्या 10 पैकी 8 लोकांना कृषीमंत्री कोण हेच माहिती नाही. कुणी रमी खेळण्यात तर कुणी मारामारी करण्यात गुंग आहे. सरकारला जागा करण्याचं काम करावं लागेल. उन्मेष पाटील यांचं विधान. पश्चिम महाराष्ट्रासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं सावध पाऊल. मविया की मनसे स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. आतापासून चर्चा आणि तयारी सुरू करण्याच्या ठाकरेंच्या सूचना.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी अंतरिम आदेश देणार. कायद्यामधील काही तरतुदींना कोर्टाच्या निर्णयापर्यंत स्थगिती द्यावी का खंडपीठ ठरवणार. 22 मे रोजीच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय राखून ठेवलेला. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या चिखली गावात आमदार सुरेश धस यांची पेढेतुला. विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचा विजय झाल्यानंतर चिखली गावामध्ये जंगी स्वागत. बैलगाडीतून सुद्धा धस यांची मिरवणूक काढण्यात आली. बीडमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट. नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ. दिल्लीहून ठाण्यापर्यंतच्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश. आयसिसच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईमध्ये घातपाताचा डाव होता. दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मुंबईला निघण्यापूर्वीच आफताब कुरेशी आणि सुफियान अबू बकरला अटक. 10 वर्षांनंतर पुन्हा कल्याणचा तरुण इसिसकडे. दिल्लीमध्ये हल्ल्याचा कट समोर. 2014 मध्ये 4 तरुण कल्याणहून इसिसमध्ये गेले होते. आफताब कुरेशी नावाचा तरुण दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिकेमध्ये तणावामागील कारण सांगितलं. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर 50% टॅरिफ लादला. मात्र हे सोपं काम नाही. भारतासोबत मतभेद झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. भारताची भीती वाटते म्हणून अमेरिकेनं टॅरिफ लागू केला. साता समुद्रापार असूनही काहींना भारताची भीती वाटते. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यावरून सरसंघचालकांचा निशाणा. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. 7 युद्धांवर तोडगा काढला. पाकिस्तान आणि भारतासह अनेक युद्ध थांबवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 16 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी. 4 महिन्यामध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाने निर्देश दिले होते. आयोग आणि सरकारनं काय तयारी केली त्याचा आढावा कोर्ट घेण्याची शक्यता. गुजरातमधील वनतारा अधिग्रहण प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये सादर. पेनड्राईव्हसह सीलबंद लिफाफ्यामध्ये अहवाल सादर. सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार. हार्बर मार्गावर दुपारी 1:35 14 तासांचा मेगा ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड मानपूर दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार. प्रभादेवीमधल्या एल्फिस्टन ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात. या ठिकाणी एमआरडीएच्या माध्यमातून प्रभादेवी आणि परळला जोडणारा दुमजली पूल उभारण्यात येणार. हा दुमजली पूल कसा असणार याचे काही 3D फोटोज समोर. एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार. पूल बंद केल्यानं परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गामध्ये बदल. एसटी बसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ केली जाणार. मुंबई पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती. सूचनांवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण. अखेरच्या दिवशी 28 हरकती सूचनांवर सुनावणी. अंतिम प्रभाग रचना 15 सप्टेंबरपर्यंत नगरविकास विभागाला सादर. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी जालन्यामध्ये उपोषणाला बसणारा. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार. नेपाळमध्ये अडकलेले नागरिक भारतामध्ये परतले. महाराष्ट्रामध्ये परतलेल्या नागरिकांनी फडणवीसांचे आभार मानले. कल्याण शिळ मार्गावरील पलावा पूल अवघ्या 2 महिन्यातच खड्डेमय. 72 कोटी खर्च करून 4 जुलै रोजी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंच्या हस्ते उद्घाटन. पुलाच्या कामाच्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. नागपुरातील अशोक चौकामध्ये चक्क घराच्या बाल्कनीतून उड्डाण पूल गेल्याचा प्रकार. घरमालकाला यापासून काही अडचण नाही. एनएचएआयकडून हे घर हटवण्याची मागणी. अकोल्याच्या येळवण गावामध्ये विहिरीमध्ये पडलेला आयफोन काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपत्कालीन पथक बोलावल्याचा प्रकार. 40 फूट खोल पाण्यामध्ये 22 तासाच्या रेस्क्यूनंतर अखेर आयफोन हाती लागला. सांगलीच्या जतमधील कनिष्ठ अभियंत्याचा कृष्णा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळला. जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून